जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MH9 मराठी न्यूजवर। जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्काची प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, सध्या राज्यातील बळीराजा फक्त दोनच गोष्टींच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलाय। एक म्हणजे आकाशातून बरसणारा पाऊस आणि दुसरा म्हणजे सरकारच्या तिजोरीतून येणारा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता। पाऊस तर कुठेतरी हजेरी लावून दिलासा देतोय, पण या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मात्र सरकारकडून अजूनही कोणताही ठोस दिलासा मिळालेला नाही। तारीख पे तारीख देण्याचा खेळ सुरू आहे। पहिली तारीख गेली, दुसरी गेली आणि आता सगळ्यांच्या नजरा 22 तारखेवर लागल्या आहेत। वास्तविक पाहता आज 17 तारीख उजाडली तरी अजूनही निधी वितरणाचा कोणताही GR समोर आलेला नाही। जर आज GR आला असता तर 22 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी एक आशेचा किरण होता। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात प्रत्येक मंत्री आणि आमदाराने या नमो शेतकरी योजनेची एवढी वाहवा केली की विचारू नका। आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतोय, आम्ही बळीराजाला मोठा आधार देतोय, अशा मोठमोठ्या घोषणा केल्या गेल्या। पण खरी गोम अशी आहे की राज्य सरकारकडे या योजनेचे तब्बल 2 हप्ते अजूनही प्रलंबित आहेत। खरीप हंगामाच्या सुरुवातीला हे पैसे मिळाले असते तर शेतकऱ्यांना खत बियाणांसाठी मोठा हातभार लागला असता। आता तर खरीप हातचा जाण्याची वेळ आली आहे। अनेक भागात दुबार पेरणीची संकट ओढावली आहेत। अशा वेळी काही मंत्री म्हणतात की आम्ही बियाणे देऊ। अहो, जे बियाणे वेळेवर द्यायला हवे होते ते तर दिले नाही। मग आता कमीत कमी हक्काचा हप्ता तरी वेळेवर द्या, जेणेकरून शेतकरी स्वतःच्या हिमतीवर बाजारातून बियाणे खरेदी करू शकेल। या अडचणीच्या काळात दोन्ही हप्ते नाही तर कमीत कमी एक प्रलंबित हप्ता दिला तरी शेतकऱ्याला मोठा आधार होईल। पण सध्या तरी सरकारची तशी मानसिकता दिसत नाहीये। येत्या 22 जुलैला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस आहे। तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीही आहे। या दिवसाचे औचित्य साधून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैशांचे वितरण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यापूर्वी 1 जुलैला कृषी दिनी सुद्धा शेतकऱ्यांनी अशीच वाट पाहिली होती, पण तो दिवस जसा कोरडा गेला तसाच 22 जुलैचा दिवसही निघून जाईल की काय अशी भीती आता व्यक्त होत आहे। सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। सध्या शेतकऱ्याला पैशांची नितांत गरज आहे। तुम्ही 40,000 कोटींची कर्जमाफी जाहीर करता, 48,000 कोटींची वीजबिल माफी देता, लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटी रुपये वाटता। मग जेव्हा शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी योजनेचा विषय येतो तेव्हाच निधीची कमतरता कशी काय भासते? सरकारने ही सबब सांगणे बंद करावे। जाहिरातबाजी करून शेतकऱ्यांचा सन्मान होत नसतो तर वेळेवर मदत न मिळाल्यास तो शेतकऱ्यांचा अवमान ठरतो। त्यामुळे मित्रांनो, आता गप्प बसून चालणार नाही। प्रत्येक शेतकरी पुत्राने आपल्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे। तुमचे आमदार, खासदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी जेव्हा तुमच्या भागात येतील किंवा जिथे कुठे तुम्ही त्यांना सोशल मीडियावर टॅग करू शकत असाल, तिथे त्यांना एकच थेट प्रश्न विचारा, आमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार? जर आपण आता आवाज उठवला नाही तर कर्जमाफी, वीजबिल माफी आणि लाडकी बहीण या इतर योजनांच्या गदारोळात हा नमो शेतकरीचा हप्ता कुठे वाहून जाईल हे कुणालाच कळणार नाही। तुम्हाला काय वाटते? सरकारने 22 जुलैला हप्ता दिला पाहिजे की नाही? कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी MH9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जय शिवराय, जय महाराष्ट्र।